नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ रुपाली देशपांडे, बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे येथे वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन म्हणजेच OCM हा विषय शिकवते. मागच्या तासिकेपासून आपण व्यवसाय सेवा हा पाठ क्रमांक 4 अभ्यासायला सुरुवात केलेली आहे. त्यातल्या बँकिंग हा मुद्दा आपण बघत आहोत. आज आपण बँकिंग मधले व्यावसायिक बँकांची कार्य हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अभ्यासणार आहोत. चला तर मग PPTच्या सहाय्याने हा मुद्दा आपण छानपणे समजावून घेऊ. पाठ क्रमांक 4 व्यवसाय सेवा यामध्ये आपण विविध प्रकारच्या ज्या सेवा पुरवल्या जातात, ज्या व्यवसायासाठी आवश्यक असतात त्याचा अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करताना आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा बघायचा आहे, तो म्हणजे बँकांतर्फे ज्या सोयी सवलती आणि सुविधा पुरवल्या जातात त्या कोणत्या आहेत. या सर्व सोयी सुविधा आपल्याला बघायच्या आहेत. या सोयी असतात प्राथमिक कार्ये आणि दुय्यम कार्ये या स्वरूपात. आता प्राथमिक कार्य म्हणजे काय, तर बँक यांचं सर्वात महत्त्वाचं कार्य कोणतं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठेव स्वीकारणे आणि दुसरं त्याच ठेवींच्या माध्यमातून ज्यांना आवश्यकता आहे त्यांना कर्ज देणे. हे सर्वात महत्त्वाचं कार्य आहे. म्हणूनच याला आपण प्राथमिक कार्य असं म्हणतो. म्हणजेच सर्व प्रकारच्या बँकांना हे कार्य करावंच लागतं. त्यानंतरचं येतं दुय्यम कार्य. त्यामध्ये 2 विभाग आहेत. एक आहे प्रतिनिधी कार्य आणि दुसरं आहे उपयुक्तता कार्य. प्रतिनिधी म्हणजे आपण एजंट असं नेहमी शब्द वापरतो. मग प्रतिनिधी म्हणजेच बँक त्यांच्या ग्राहकांच्या वतीने जे काही कार्य करते, अर्थातच ग्राहकांच्या पूर्व परवानगीने, त्याला म्हणायचंय प्रतिनिधी कार्य. ती कोणती आहेत तेही आज आपण बघणार आहोत. उपयुक्तता कार्य म्हणजे काही प्रमाणात बँका त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतात. मग जे उपयुक्त आहेत, युटिलिटी म्हणून आहेत, अशा पद्धतीचे काही कार्य आहेत, त्याचाही आज आपण अभ्यास करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया प्राथमिक कार्य. यामधला ठेव स्वीकारणे. ठेव म्हणजेच डिपॉझिट्स. आपल्याला माहिती आहे आपल्यापैकी अनेक लोकांची खाती बँकेमध्ये असतात. निदान प्रत्येक घरामध्ये एक तरी बचत खाते असते. मग व्यावसायिक बँका कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थांकडून अशा पद्धतीने ठेवी स्वीकारतात. या ठेवी म्हणजे आपल्याकडे असलेली अतिरिक्त उपलब्ध असलेलं अतिरिक्त प्रमाणात असलेलं धन. मग हे आपण ठेवींच्या स्वरूपात बँकेमध्ये ठेवतो. या ठेवींचं वर्गीकरण 2 वेगवेगळ्या प्रकारात आपण करू शकतो. पहिला आहे वेळ ठेवी म्हणजेच टाइम डिपॉझिट. वेळेप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने ठेवी ठेवल्या जातात. आता वेळ ठेवी म्हणलं की प्रत्येकाची मुदत वेगळी असते, म्हणजेच त्यामध्येही आपण काही प्रकार अभ्यासणार आहोत. दुसरं आहे मागणी ठेवी म्हणजेच डिपॉझिट्सचा कॉल मागणी केली जाते बँकांतर्फे, त्याचेही काही प्रकार आज आपण बघणार आहोत. बँक ही वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी लोकांकडून तसंच व्यावसायिक संघटनांकडून आणि इतरही संघटनांकडून स्वीकारत असते. मग यातली पहिली जी आहे ती आहे टाइम डिपॉझिट. आणि टाइम डिपॉझिटमध्ये पहिलं येणार आहे ते मुदत ठेव. आपण ज्याला नेहमी फिक्स डिपॉझिट असे म्हणतो. आता हे फिक्स डिपॉझिट म्हणजेच काय किंवा याची वैशिष्ट्य काय आहेत. सगळ्यात पहिलं निश्चित वेळ किंवा काळ यासाठी ठरलेला असतो. उदाहरणार्थ 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष अथवा अशाच पद्धतीने मुदत असते. निश्चित रक्कम म्हणजे ठराविक रक्कम आपल्याला यामध्ये गुंतवावी लागते आणि ही गुंतवायची आहे ही मुदत ठेव म्हणजे फिक्स डिपॉझिट खातं सुरू करताना. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने 5 लाख रुपये निश्चित ठेव म्हणून एखाद्या बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट या नावाखाली ठेवले, तर ती रक्कम त्याला बदलता येत नाही. तो कालावधी पूर्ण झाला की त्याला ती रक्कम व्याजासहित परत मिळते. ठराविक मुदत असते प्रत्येक फिक्स डिपॉझिटला. जेव्हा व्यक्ती फिक्स डिपॉझिट म्हणजे मुदत ठेव खातं उघडायला बँकेत जातात तेव्हा याची कल्पना त्यांना दिलेली असते. मग ही ठराविक मुदत असते. या प्रत्येक ठराविक मुदतीसाठी वेगवेगळ्या दराचं व्याज असतं. म्हणजेच
जसा कालावधी बदलेल तसा व्याजदरात फरक पडतो. मग हा फरक प्रत्येक बँकेप्रमाणे सुद्धा पडतो आणि त्या पद्धतीने लोक आपल्या ठेवी फिक्स डिपॉझिट म्हणजे मुदत ठेवीमध्ये ठेवतात. मुदत ठेवीची वेळ संपली की या ठेवी ग्राहकांना परत दिल्या जातात. त्याच पद्धतीने याच्यावरचं व्याजही दिलं जातं. आता हे व्याज घेण्याचे काही प्रकार आहेत. काही लोक बचत खात्यामध्ये महिन्याच्या महिन्याला याचं व्याज घेतात. उदाहरणार्थ निवृत्त झालेल्या लोकांसाठी ते मासिक उत्पन्न असतं. अर्थातच परत एकदा प्रत्येक व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे या व्याजाची परतफेड केली जाते. ही जी मुदत ठेव असते याच्यासाठीची एक पावती ग्राहकाला दिली जाते. त्याला म्हणायचं फिक्स डिपॉझिट सर्टिफिकेट. या पावतीवर मुदत ठेवीच्या भरवशावर कर्ज मिळू शकतं. म्हणजे जर गरज असेल तर त्यावेळी मुदत ठेव मोडायची गरज नाही आणि त्याच्याऐवजी आपण त्याच बँकेकडून किंवा इतर कोणाकडून कर्ज घेऊ शकतो. समजा तरी सुद्धा कधी काळा अडचणीच्या वेळी एखाद्या ग्राहकाला मुदतीपूर्वी पैसे काढावे लागले तर मग त्याला कमी दराने व्याज मिळते, कारण त्या मुदतीचं जे काही व्याज असेल ते बँकेने ठरवलेलं असतं. हे झालं मुदत ठेव म्हणजे फिक्स डिपॉझिट. आपण बघूया चित्रामध्ये मुदत ठेव म्हणजे त्याला कुलूप लावून ठेवलेलं आहे. ते वेळेच्या आधी काढता येत नाही आणि तिथे घड्याळ दाखवलेलं आहे. एका ठराविक पद्धतीने त्यानंतरच आपल्याला ठराविक काळाने ते मिळणार आहे. पुढील दुसरं आहे जे आहे परत एकदा टाइम डिपॉझिटमध्येच, ते आहे आवर्ती ठेव. याला आपण म्हणतो रिकरिंग डिपॉझिट. दर महिन्याला एक ठराविक रक्कम, ती सुद्धा ठराविक मुदतीसाठी बँकेच्या एका ठराविक खात्यामध्ये म्हणजे रिकरिंग खात्यामध्ये जमा केली जाते. पोस्ट सुद्धा अशा पद्धतीची सर्व्हिस देतं. तसंच वेगवेगळ्या बँकाही देतात. आता हा जो कालावधी आहे परत एकदा कालावधी जेवढा असेल त्याच पद्धतीने व्याज दिलं जाईल. म्हणजे कालावधीप्रमाणे व्याज दरामध्ये फरक होणार आहे. मुदत संपली की त्यानंतर व्याजासह ठेवींची रक्कम ग्राहकांना दिली जाते. आता ह्या खात्याची नोंदणी करण्यासाठी काही पुस्तकाची गरज आहे, कारण तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम त्या खात्यावर भरणार आहात. म्हणून त्यासाठी एक स्वतंत्र खाते पुस्तक ग्राहकाला दिलं जातं. फरक बघा, फिक्स डिपॉझिटसाठी पावती दिली जाते आणि रिकरिंगसाठी स्वतंत्र खाते पुस्तक दिलं जातं. या खाते पुस्तकानंतर आपण पुढचं बघूया ते मागणी ठेव, डिमांड डिपॉझिट. हे खातं आपल्या सर्वांच्याच परिचयाचं आहे, कारण जवळजवळ अनेक विद्यार्थ्यांचंही खातं बँकेमध्ये असेल. ते म्हणजे बचत खाते. हे बचत खातं पगारदार व्यक्तींना जास्त उपयोगी आहे, कारण त्यांना एक ठराविक निश्चित उत्पन्न मिळत असतं. त्यामुळे दर महिन्याला काही रक्कम त्यांना जमेल तशा पद्धतीने ते बचत खात्यामध्ये ठेवू शकतात. या खात्याचं नाव बचत खाते असं का आहे? कारण या खात्याचा मुख्य उद्देशच हा आहे की लोकांना बचतीची सवय लागावी. परंतु रिकरिंग सारखी कोणती ठराविक रक्कम या खात्यामध्ये भरली जात नाही. ग्राहकाला जमेल त्या पद्धतीने त्या खात्यावर तो पैसे भरू शकतो, पण त्यामुळेच या खात्यावर व्याज कमी मिळते. शिवाय आत्ताच्या नियमाप्रमाणे या खात्यावर तिमाही व्याज दिले जाते, म्हणजे वर्षातून 4 वेळा व्याज बचत खात्यावर मिळते. पैसे काढण्यावर याच्यामध्ये काही प्रमाणात निर्बंध आहेत, म्हणजेच तुम्ही रोज पैसे काढू शकत नाही. मग आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा त्या त्या बँकेच्या नियमाप्रमाणे तुम्ही पैसे काढू शकता. जे खातेधारक आहेत त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत? सगळ्यात पहिलं, खात्यावरच्या सर्व नोंदी करण्यासाठी एक खाते पुस्तक आहे, पण या नोंदी बँक करते. त्यानंतर असतं चेकबुक, म्हणजे ज्याला आपण धनादेश म्हणतो. हे सुद्धा ग्राहकाच्या मागणीप्रमाणे दिलं जातं. अर्थात त्यासाठी काही ठराविक रक्कम आकारली जाते. एटीएम कार्ड जे आपल्या आता दैनंदिन जीवनाचा भाग बनलेला आहे, ज्यालाच आपण डेबिट कार्ड असंही म्हणतो, ते सुद्धा बचत खात्यावर दिलं जातं. पुढील आहे चालू खातं, करंट अकाउंट. हे खातं फक्त आणि फक्त व्यावसायिक संघटनाच त्यांच्या नावावर उघडू शकतात. म्हणजेच व्यक्तीच्या नावावर करंट अकाउंट, चालू खाते उघडता येत नाहीत. तुम्हाला वैकल्पिक प्रश्नामध्ये याच्यावर नक्की कोणताही प्रश्न येऊ शकेल. या खात्याचं उद्दिष्ट काय आहे? बघा ना, एखादा व्यवसाय असेल तर त्यामध्ये प्रत्येक दिवशी, महिनाभर, आठवडाभर अनेक प्रकारचे व्यवहार होतात. मग हे खरेदी विक्रीचे व्यवहार असतात, पैसे देणं घेणं अशा पद्धतीचे अनेक व्यवहार होतात. म्हणूनच नियमित बँक व्यवहारांसाठी चालू खातं म्हणजे करंट अकाउंट हे व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. या खात्यावर पैसे भरण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाहीयेत,
कारण विशेषतः हे व्यवसायासाठीच निर्माण केलेलं खातं आहे. आता अनेक वेळा पैसे काढले जातात आणि पैसे भरलेही जातात. त्यामुळं या खात्यावर व्याज दिलं जात नाही. परंतु हल्ली काही प्रायव्हेट खाजगी बँका 1 किंवा 2% व्याज द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. या खात्यावर कोणकोणती सुविधा असते? खाते पुस्तक दिलं जातं, परंतु यामध्ये अनेक प्रकारचे व्यवहार असल्यामुळे तुम्ही दर महिन्याला जाऊन तुमच्या खात्यावरच्या ज्या नोंदी आहेत त्याचं एक स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स म्हणून तुम्ही बँकेकडून घेऊ शकता. चेकबुक त्याची तर आवश्यकता असतेच, कारण व्यवसाय म्हणला की अनेक वेळा पैसे देणं आणि घेणं हे व्यवहार आले. ATM कार्ड दिलं जातं. शिवाय सर्वात महत्वाची सोय म्हणजे ओव्हरड्राफ्ट. यालाच अधिविकर्ष सुविधा असंही म्हणलं जातं. नोंद घ्या, ही सुविधा फक्त करंट अकाउंट म्हणजे चालू खातेधारकांनाच मिळते. ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? माझ्या व्यवसायाच्या खात्यावर उपलब्ध असलेली रक्कम मला कोणाला तरी द्यायची आहे, परंतु त्यासाठी मला अजून काही रकमेची आवश्यकता आहे. मग अशा रकमेची सोय बँकेतर्फे त्वरित केली जाते आणि त्यालाच म्हणायचं ओव्हरड्राफ्ट. एका पद्धतीचं हे कर्ज आहे. मग जी जादाची रक्कम चेक पास करण्यासाठी दिली जाते ग्राहकाला, त्याच्यावर व्याज आकारलं जातं बँकेतर्फे. तात्पुरत्या स्वरूपाची ही सोय असते, पण व्यवसायासाठी अतिशय उपयुक्त सोय आहे. म्हणूनच या वाक्याचा संदर्भ नेहमी लक्षात ठेवा. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी किंवा अधिविकर्ष सुविधा ही फक्त चालू खातेधारकांना मिळते. आता प्राथमिक कार्यामधलं आपण ठेवी स्वीकारणे हे बघितलं. आता दुसरा भाग आहे कर्ज देणे. बँक व्यावसायिक संस्था असतील, व्यक्ती असतील किंवा असे व्यक्ती ज्यांना बँकेच्या निधीची पैशाची आवश्यकता आहे, अशा सर्व लोकांना अर्थातच योग्य कागदपत्रांच्या आधारे कर्ज आणि आगाऊ रक्कम देतात. पहिली गोष्ट आहे कर्ज. 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जे दिलं जातं त्याला आपण म्हणतो कर्ज. आणि आगाऊ रक्कम ज्याला आपण ॲडव्हान्स सुद्धा म्हणतो, हा 4 महिने ते 1 वर्ष या कालावधीसाठी दिला जातो. व्यावसायिक बँका व्यापारी आणि इतर लोकांना कर्ज प्रदान करतात. अनेक कारणासाठी कर्ज आपल्याला लागतं. घरासाठी कर्ज असेल ज्याला आपण गृहकर्ज म्हणतो, होम लोन, वाहन कर्ज आलं. मग अशा पद्धतीने अनेक प्रकारची लोन किंवा कर्ज ही लोकांना दिली जातात. कर्जदार जे काही कर्ज मंजूर झालेलं आहे त्याची रक्कम पूर्णपणे त्याच्या खात्यामधून काढू शकतो किंवा हप्त्यांमध्येही काढू शकतो. उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने एखादे घराची नोंदणी केलेली आहे, घर बुक केलेलं आहे, त्यासाठी त्याने गृहकर्ज घेतलेलं आहे. परंतु त्या बिल्डिंगच्या स्लॅब टप्प्याटप्प्याने कालांतराने होणार आहेत. म्हणूनच अशा वेळी तो हप्त्यांमध्ये ही कर्जाची रक्कम काढतो, कारण जेवढी रक्कम तो काढणार आहे त्याच्यावर त्याला व्याज द्यायचंय. म्हणून या पद्धतीची सोय बँकेतर्फे देण्यात येते. मंजूर झालेल्या रकमेवर त्याला व्याज आकारलं जातं. म्हणजेच जर लोन 20 लाखाचं असेल, 10 लाखाचं असेल, तर त्या रकमेवरचं व्याज हे पूर्व पद्धतीने आधीच ठरवलं जातं. आपण कर्जाचे प्रकार बघूया. कर्ज मुख्यत्वे 3 प्रकारचे असतात. एक अल्प मुदतीसाठी कर्ज, दुसरं मध्यम मुदतीसाठी कर्ज आणि तिसरं दीर्घ मुदतीसाठी कर्ज. अल्प मुदतीसाठी जे कर्ज दिलं जातं त्याची मुदत असते 1 वर्षापर्यंत. साधारणतः कोणत्याही व्यवसायासाठी एखादा कर्जदार भांडवलाच्या सोयीसाठी असे कर्ज काढू शकतो किंवा त्याला मिळालेली एखादी ऑर्डर पूर्ण करण्यासाठी तो अल्प मुदतीचे कर्ज काढतो, कारण त्याला याची गॅरंटी असते की 1 वर्षाच्या आत तो या रकमेची परतफेड करू शकणार आहे. दुसरं आहे ते मध्यम मुदतीसाठी कर्ज. याची मुदत असते 1 वर्षांपेक्षा जास्त आणि जास्तीत जास्त 5 वर्ष. साधारणतः खेळतं भांडवल, वर्किंग कॅपिटल ज्याला आपण म्हणतो ते, किंवा निश्चित भांडवली आवश्यकता पूर्ण करण्यासाठी या पद्धतीचं कर्ज घेतलं जातं. म्हणजेच एखाद्या व्यवसायासाठी एखाद्या वाहनाची गरज असेल तर त्यासाठी मध्यम मुदतीचं कर्ज घेतलं जातं. एखाद्या व्यवसायामध्ये 2 ते 3 वर्षाच्या कालावधीसाठी खेळत्या भांडवलाची गरज असेल, म्हणजे कच्चा माल घेण्यासाठी, मशिनरी विकत घेण्यासाठी, तर त्या ठिकाणी मध्यम मुदतीचे कर्ज घेतले जाते. तिसरं आहे दीर्घ मुदतीसाठी कर्ज. निश्चितपणे हे कर्ज 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी दिलं जातं. आता ही जी गरज असते ती कर्जदाराची भांडवलाची दीर्घ मुदतीची गरज असते. म्हणजे एखाद्या कारखान्याचे बांधकाम, एखाद्या मशिनरीचे इन्स्टॉलेशन, अशा पद्धतीने कुठलीही गरज दीर्घ मुदतीच्या कर्जामुळे पूर्ण करता येते. कर्जामध्ये दुसरा भाग आहे आगाऊ रक्कम, ज्यालाच आपण ॲडव्हान्स असे पण म्हणतो.
ॲडव्हान्सेस म्हणजे व्यवसायाच्या वेगवेगळ्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी व्यवसायासाठी दिलेला अल्पकालीन निधी. लक्षात ठेवा, हा निधी अल्पकालीन आहे, कारण तो ॲडव्हान्स आहे. तात्पुरत्या स्वरूपाची ही मदत आहे आणि ती अत्यंत अर्जंट बेसिसवर म्हणजेच ताबडतोब त्वरितपणे उपलब्ध करून दिली जाते. याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला आहे रोख पत. याला सी कॅश क्रेडिट असंही म्हणलं जातं. दुसरा आहे ओव्हरड्राफ्ट. तिसरा आहे हुंडीची वटणावळ म्हणजेच डिस्काउंटिंग बिल्स ऑफ एक्सचेंज. आता रोख पत म्हणजे कॅश क्रेडिट म्हणजे काय हे आपण बघूया. दीर्घ कालावधीसाठी खेळते भांडवल जे आवश्यक असतं ते आपल्याला कॅश क्रेडिटमधून मिळू शकतं. सीसीवर कॅश क्रेडिटवर व्याजदर हा जास्त असतो. सीसीची रक्कम म्हणजे कॅश क्रेडिटची रक्कम तुमच्या खात्यामध्ये तुम्ही ही सोय मागितल्यावर जमा केली जाते आणि जेवढी रक्कम तुम्ही या खात्यामधनं काढाल त्या रकमेवरचं व्याज तुम्ही बँकेला द्यायचं असतं. दुसरी सोय आहे ओव्हरड्राफ्ट. आपण मगाशीच बघितलंय की ओव्हरड्राफ्ट ही सुविधा फक्त चालू खात्यावर म्हणजे करंट अकाउंटला मिळते. ही विशेषतः व्यवसायासाठी केलेली सोय आहे. या सुविधेअंतर्गत ग्राहकास विशिष्ट पूर्वनिश्चित मर्यादेपर्यंत खात्यात शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी असते. याचा कालावधी 15 ते 60 दिवसांपर्यंतच म्हणजे जास्तीत जास्त 2 महिने असा असतो. म्हणजेच ही ॲडव्हान्स म्हणजे ताबडतोब त्वरित स्वरूपाची योजना दिलेली आहे. क आहे हुंडीची वटणावळ. जे लाभार्थी असतात त्यांना विनिमय बिल मिळते. लाभार्थी म्हणजे एखाद्या व्यवसायामध्ये पैशाची रक्कम ही विनिमय बिलाद्वारे दिली जाते, परंतु त्यामध्ये काही ठराविक मुदत घातलेली असते, हे आपल्याला माहितीच आहे. या मुदतीपूर्वी जर पैसे घ्यायचे असतील तर लाभार्थी हे बिल ऑफ एक्सचेंज बँकेमध्ये जमा करतात आणि त्याच्या बदल्यात डिस्काउंट करून काही रक्कम त्यांना दिली जाते. बिलाच्या मुदतीच्या तारखेला बँक ज्यांनी हे बिल ऑफ एक्सचेंज दिलंय त्यांच्याकडून त्या रकमेची वसुली करते. म्हणजेच इथे सुद्धा त्वरित गरज भागवली जाते. म्हणूनच आपण या सर्वांना म्हणतोय ॲडव्हान्स म्हणजे आगाऊ रक्कम हा कर्जाचा एक प्रकार. आपण प्राथमिक कार्य सगळी बघितलेली आहेत. आता दुय्यम कार्य. याची नोंद घ्या की दुय्यम कार्ये ही करण्याची कोणतीही जबरदस्ती बँकांवर नसते, परंतु ग्राहकांच्या सुविधेसाठी त्यांना काही सोयी पुरवण्यासाठी अनेक बँका या पद्धतीच्या अनेक सेवा त्यांच्या ग्राहकांना देत असतात. आता आपण बघूया त्यातलं प्रतिनिधी कार्य. प्रतिनिधी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे एजंट. व्यावसायिक बँका आपल्या ग्राहकांच्या प्रतिनिधी म्हणजेच एजंट म्हणून काम करतात. मग आता एजंट म्हणून काम म्हणजे काय बरं लागणार आहे? त्यातलं पहिलं उदाहरण आहे नियमित भरणा आणि देयके. आता एखाद्या कंपनीतर्फे एखाद्या कंपनीच्या व्यवस्थापनातर्फे त्यांच्या कर्मचाऱ्यांना नियमितपणे दर महिन्याच्या 1 तारखेला पगार द्यायचा असेल तर त्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बँकेत न येता बँक त्यांची एजंट म्हणून परस्पर या त्यांच्या खात्यामधून कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पगार जमा करते. म्हणजेच बँकेच्या वतीने एजंट म्हणून ते काम करतात, प्रतिनिधी म्हणून काम करतात. तसंच लाभांश जो शेअर्सवर मिळतो, भाग भांडवलावर मिळतो म्हणजेच व्याज किंवा अजूनही काही फायदे असतील तर असं कुठल्याही पद्धतीचं उत्पन्न खातेदाराच्या वतीने त्याच्या खात्यात जमा केलं जातं. विशेषतः हे बघा, परदेशी राहणारे काही व्यक्ती असतात त्यांच्यासाठी प्रत्येक वेळी भारतामध्ये येऊन या गोष्टी करणं शक्य नसतं. मग त्यांच्या वतीने त्यांच्या बँका अर्थातच सूचना मिळाल्यानंतर हे कार्य करतात. म्हणजेच त्या प्रतिनिधी म्हणून ग्राहकांसाठी उभ्या राहतात. ग्राहकांनी ज्या सूचना दिल्या असतील या स्थायी सूचना असायला हव्यात, या लेखी सूचना असतात. त्याच्याप्रमाणे कोणताही प्रकारचा टॅक्स असेल म्हणजे कर, मग तो प्रॉपर्टी टॅक्स असेल किंवा बिलं असतील, दर महिन्याचं विजेचं बिल असतं, प्रीमियम असेल, तुमच्या जागेचं राहत्या जागेचं किंवा व्यावसायिक जागेचं भाडं असेल, या सगळ्यांचा भरणा सुद्धा ग्राहकांच्या वतीने केला जातो. अर्थातच ग्राहकांच्या खात्यातून ती रक्कम वर्ग करण्यात येते. या सेवा पुरवण्यासाठी बँका काही सेवा शुल्क आकारतात. म्हणजेच बँक ही जर व्यावसायिक संघटना म्हणलं तर सेवा शुल्क हे त्यांचं उत्पन्न झालं. पुढचं 2 नंबरचं कार्य आहे प्रतिनिधी कार्याअंतर्गत, ते म्हणजे पोर्टफोलिओ व्यवस्थापन. कमर्शियल बँका ग्राहकांच्या वतीने
समभाग, बॉन्ड्स, कर्जरोखे इत्यादीची खरेदी किंवा विक्री करण्याचं काम करतात. अशाच सोयीला म्हणतात पोर्टफोलिओ व्यवस्थापन. या सुविधेमुळे ग्राहक अनेक प्रकारच्या बँकांतर्फे या सुविधा घेतात. बँक त्यांच्याकडे असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींमार्फत या पोर्टफोलिओ सुविधा पुरवू शकतात. यामध्ये योग्य आणि आवश्यक ते मार्गदर्शन ग्राहकांना केलं जातं आणि त्यामुळे अत्यंत खात्रीशीर अशा पद्धतीचं मार्गदर्शन मिळणार असल्यामुळे अनेक ग्राहक या सोयीचा फायदा घेतात. प्रतिनिधी कार्यामधलं तिसरं कार्य आहे निधी हस्तांतरण, म्हणजे एका शाखेतून दुसऱ्या शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणं किंवा हस्तांतरण करणं. ही सुविधा निधी हस्तांतरण या सोयीमध्ये केली जाते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं औरंगाबादमध्ये बचत खातं आहे, परंतु त्याला त्वरित स्वरूपात पुण्यामधील खात्यामध्ये ते निधीत हस्तांतरित करायचं आहे. तर अशा वेळी बँक त्याच्या मदतीला येतात आणि निधी हस्तांतरण ही सुविधा ग्राहकाला पुरवली जाते. चौथं आहे डिमटेरियलायझेशन. इथे ग्राहकांना त्यांच्या ज्या ठेवी आहेत ना, त्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवण्यासाठी सुविधा पुरवली जाते. ग्राहकांच्या वतीने शेअर्सचं, डिबेंचर्सचं किंवा बॉन्ड्सचं, कर्जरोखे जे असतात त्यांचं इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण होतं. खरेदी विक्री केली जाते. तुम्हाला माहिती आहे, शेअर्समध्ये गुंतवणूक अनेक लोक करतात, परंतु प्रत्येक वेळी बँकेमध्ये जाऊन किंवा त्या ठिकाणी जाऊन पैसे देऊन ती सोय घेण्याची गरज नसते. तुमच्या फोन कॉलवर किंवा तुमच्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तुम्ही हे हस्तांतरण करू शकतात. अर्थातच याच्यासाठी आवश्यक असते ती डीमॅट सुविधा. तुम्हाला या खात्याचं नाव माहितीच असेल. अनेक बँका डीमॅट सुविधा पुरवतात आणि त्यासाठी काही ठराविक पद्धतीचे कमिशन आकारतात. 5व्या क्रमांकाचं प्रतिनिधी कार्य आहे विदेशी मुद्रा व्यवहार. विदेशी मुद्रा म्हणजेच परकीय चलन. ग्राहकांच्या वतीनं परकीय चलन बँका खरेदी आणि विक्री करतात. एखाद्या कंपनीला परदेशी व्यवहारातून काही विदेशी मुद्रा प्राप्त झाल्या असतील तर त्याची खरेदी बँकेतर्फे केली जाते, किंवा एखाद्या व्यक्तीला विदेश व्यवहारासाठी अशा मुद्रांची, विदेशी मुद्रांची जर परकीय चलनाची गरज असेल तर त्यांना सुद्धा अशा पद्धतीच्या चलनाची विक्री पण केली जाते. म्हणजेच खरेदी आणि विक्री ती सुद्धा विदेशी मुद्रांची. हे आहे 5वं प्रतिनिधी कार्य. दुय्यम कार्यमध्ये ब आहे उपयुक्तता कार्य, म्हणजे ज्याचा गिराईक किंवा ग्राहकांना उपयोग होतो. दुय्यम कार्य यामध्ये ब आहे उपयुक्तता कार्य, ज्याचा बँकेच्या ग्राहकांना अतिशय उपयोग होतो. यामधलं पहिलं आहे ड्राफ्ट व धनादेश देणे. धनादेश म्हणजे चेक. धनादेश म्हणजेच बँकेच्या शाखेतून त्याच बँकेच्या दुसऱ्या कोणत्याही शाखेसाठी पैसे भरण्याचा दिलेला आदेश. दुसरा प्रकार आहे मसुदा किंवा डिमांड ड्राफ्ट. बँक त्यांच्या खातेधारकांना ही सोय देतं, परंतु बँक त्यांच्याकडे खातं नसलेल्यांना सुद्धा ही सोय देतं. मग ही सुविधा आपल्याला शैक्षणिक शुल्क किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी वापरता येते. धनादेश हा फक्त खातेदारांनाच दिला जातो. हे मात्र लक्षात ठेवा. वैकल्पिक प्रश्नामध्ये तुम्हाला याच्यावर कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. धनादेश हा फक्त खातेधारकांना आणि मसुदा किंवा डिमांड ड्राफ्ट हा खातेधारकांना किंवा खाते नसलेल्यांना दिला जातो. मसुदा किंवा डिमांड ड्राफ्ट हा जारी करण्यासाठी बँक अतिरिक्त शुल्क घेतात. या कमिशनची रक्कम बँक ड्राफ्ट तयार करतानाच घेतली जाते. दुय्यम कार्यामध्ये ब आहे उपयुक्तता आणि त्यामध्ये आता आपण बघत आहोत दुसरं कार्य लॉकर सुविधा. आपण चित्रामध्ये बघू शकतोय. लॉकरचा वापर तुमच्यापैकी अनेक कुटुंब करत असतील. कोणतीही महत्त्वाची कागदपत्रे, सोने, दागिने किंवा इतर कोणत्याही मौल्यवान वस्तू या सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेच्या लॉकरचा वापर केला जातो. यालाच आपण सेफ डिपॉझिट वॉल्ट्स असेही म्हणतात. हे ठेवण्यासाठी बँकेमध्ये एक स्वतंत्र सुरक्षित अशी खोली असते आणि त्यामुळे आपल्याला आपल्या अनेक मौल्यवान वस्तू आणि चीज वस्तूंचे रक्षण करता येते. या बँकेच्या लॉकर सुविधेसाठी काही प्रमाणात आपल्याला त्याचं रेंट भरावं लागतं, म्हणजे त्यासाठी काही भाडं असतं. हे त्या लॉकरच्या आकारमानाप्रमाणे अवलंबून असतं. उपयुक्तता कार्यामध्ये तिसरा आहे प्रकल्प अहवाल. बँक ग्राहकांच्या वतीने प्रकल्प अहवाल हा सादर केला जातो.
कोणताही एखादा प्रोजेक्ट करायचा आहे, तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्याच्यासाठी प्रकल्प अहवालाची गरज असते. मग हा प्रकल्प अहवाल बँकेमधले काही तज्ञ व्यक्ती अतिशय योग्य पद्धतीने तयार करून, तसंच त्याच्यामधली व्यवहार्यता अभ्यास करून, त्या पद्धतीने तो ग्राहकांना देतात. प्रकल्प अहवाल बाजारपेठांकडून निधी मिळवण्यासाठी आणि शासनाची मंजुरी मिळवण्यासाठी आवश्यक असतो. चौथा आहे भेट धनादेश. गिफ्ट चेक ज्याला म्हणतात, तो कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगी आपल्याला इतरांना भेट देण्यासाठी वापरता येतो. तसंच सोन्याची नाणी यांची सुद्धा सुविधा देतात. लग्न, वाढदिवस अशा कोणत्याही समारंभाच्या वेळी त्याचा भेट देण्यासाठी उपयोग होतो. पाचवं आहे अंडररायटिंग सेवा. विविध सिक्युरिटीसाठी अंडररायटिंग सेवा पुरवली जाते. म्हणजेच काय, तर वितरित न झालेले समभाग हे बँका विकत घेतात, त्याची गॅरंटी देतात आणि त्यासाठी काही प्रमाणात कमिशन आकारलं जातं. आणि सहावं आहे सोने गुंतवणुकी संबंधित सेवा. बँका ग्राहकांकडून सोने किंवा सोन्याचे दागिने विकत घेतात. तसंच गोल्ड बॉन्ड, गोल्ड फंड किंवा EFT अशा कुठल्याही पद्धतीच्या इतर सेवा सोन्याच्या संदर्भात ते ग्राहकांना देतात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 4 बँकिंग यामध्ये बँकेची कार्य बघितलेली आहेत. बँकेची कार्य ही प्राथमिक आणि दुय्यम स्वरूपाची आहेत. त्याचा अतिशय सखोलपणे अभ्यास करा. तुम्हाला दीर्घोत्तरी प्रश्नासाठी कदाचित यावर प्रश्न येऊ शकतो. धन्यवाद.